नम्रता, काय आजचं अक्षर कोणतं आहे? तर मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर आहे फ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण काय करूयात, या रेसिपीसाठी किंवा आपण जे फलाफल करणार आहे त्यासाठी डीप लागणार आहे ते करून घेऊया. त्यासाठी इथं मी हमकाड घेतलेलं आहे. जे आपलं दही होतं ते मी एक 7 ते 8 तास असं बांधून ठेवलं होतं कपड्यामध्ये, जेणेकरून त्याच्यामधलं सगळं पाणी निघून जाईल. आता हे आपल्याला हमकट छान मिळाले आहे. आता या डीपच्या फ्लेवरिंगसाठी थोडंसं धणेपूड घालते इथे, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि थोडीशी काळी मिरी पूड घेतलेली आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्हाला जर कुठला टेस्ट किंवा फ्लेवर चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आणि छान असं हे फेटून घ्यायचंय, जेणेकरून ते जी डीप आहे ते छान फ्लेवरी आणि मऊसूत होईल. हे बघा, मस्त क्रीमी आणि एकदम मऊ असं छान टेक्स्चर तयार झालेलं आहे. तर आपण जे फलाफल करणार आहोत त्यासाठी तर मी घेतलेले आहेत हे छोले. जवळजवळ रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास मी हे भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये. आता काय करूया, या चॉपर मध्ये मी छोले घेणार आहे. चॉपर छोटा असल्यामुळे मी थोडे थोडे छोले घेते. मिरची जरा तिखट आहे त्यामुळे मी फक्त 2 ते 3च घालणार आहे. लसूण एक 3 ते 4 पाकळ्या, जिरे, पूर्ण धणे असतील अख्खे धणे ते घातले तरी चालतील. भरपूर अशी कोथिंबीर थोडी थोडीच घालते मी, 2 वेळेस करणार आहे चॉपर. आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेऊया. हे बघा, असं ओबडधोबड हे बरोबर चॉप करून घेते. बरं, आपल्याकडे जर फूड प्रोसेसर असेल किंवा मिक्सर मध्ये पण आपण हे बारीक करू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं की थोडंसं ओबडधोबड झालं पाहिजे. आता असेच मी राहिलेले छोले पण चॉप करून घेते. बरं, आता हे जे आपण चॉप करून घेतलेलं आहे त्याचे गोळे करायचे. पण बाइंडिंगसाठी इथं काय वापरणार, तर इथं मी डाळीचं पीठ वापरते. तर आता पाव वाटी डाळीचं पीठ घालायचंय. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता काय करूयात, थोडंसं हाताला तेल लावायचंय आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. अगदी छोटेच गोळे करायचे, खूप जास्त मोठे पण नाही करायचे. बरं, आता मी काय करते, आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालणार आहे. अगदी थोडं थोडंच घालायचंय. आता आपण हे व्यवस्थित गोल सर्व बाजूने खरपूस लाल करणार आहोत. थोडंसं अगदी किंचित थोडंसं वरून तेल घालतीये. बरं, आता आपण काय करूयात, हे झालंय का बघूयात एका बाजूने. हे बघा, असं छान लालसर होतंय. आता आपण हे सगळ्या बाजूनी लालसर करून घेणार आहोत, त्यामुळे हे पलटून घेते. तर आज आपण जे फलाफल केलेले आहेत त्यासाठी 1.5 वाटी छोले मी 7 ते 8 तास भिजवले होते. बरं, आणि लक्षात कशी घ्यायची क्वांटिटी, 1.5 वाटी किंवा 1 ते 1.25 वाटी वगैरे असं जर छोले घेतले असतील तर त्यासाठी अगदी पाव वाटीच डाळीचं पीठ वापरायचं आहे. खूप जर डाळीचं पीठ वापरलं ना ते असे घट्ट घट्ट होतात फलाफल, आणि आपल्याला कसे हलके फुलके आणि छान हवेत फलाफल. तर त्यासाठी जास्त पीठ ऍड करायचं नाही त्यामध्ये. छान असे सगळ्या बाजूनी लालसर खरपूस करून घेतलेले आहे. आपले फलाफल तयार आहेत. हे जे फलाफल आहेत ना, मी सगळ्यात पहिल्यांदा कतारला गेले होते ना त्यावेळेला खाल्ले होते. तुम्ही कुठं खाल्लेत का किंवा तुम्ही कधी केले आहेत का ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते टेस्ट पण करून बघूयात. मस्त असं डीप मध्ये बुडवलेलं आहे. सुंदर. आजचा आपला अक्षर होतो फ आणि आपण केलेले आहेत हे फलाफल आणि हे डीप सुद्धा बरं का. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्यासोबत जर ही वर्णमालेची चविष्ट सफर करायची असेल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.